संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून सर्वत्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होताना दिसतंय। सातारा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे। अनेक भागात शेतकऱ्यांच्या हातातील पीक गेल्याचे चित्र दिसून येतंय। गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे घेवडा, सोयाबीन, चवळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। घेवडा या पिकाला दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यामध्ये मोठी मागणी असते। तसेच या राज्यामध्ये घेवडा राजमा म्हणून ओळखला जातो। परतीच्या पावसामुळे घेवड्याला ओलावा लागल्याने व्यापाऱ्यांकडून दर मिळत नाही। घेवडा या पिकाचा पीक विम्यात समावेश करावा यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन विधिमंडळात मांडावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। घेवडा हे प्रामुख्यानं खरीप हंगामातील पीक आहे आणि आमच्या दृष्टीने ते पैशाचं पीक आहे। गेल्या वर्षी किंवा त्याच्याही गेल्या वर्षी हवामान चांगलं नसल्यामुळे, गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आम्ही जेवढं पेरणी केली तेवढा उत्पादन खर्च आम्हाला निघाला। ह्या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाला होता। आम्ही घेवड्याचे 130 रुपये किलोने बी घेतलेलं आहे आणि आज एकरी नांगरट म्हणा किंवा घेवड्याची पेरणी म्हणा, त्याच्यावर औषधं 1, 2, 3 औषधं मारावं लागतात। परत त्याची काढणी आली, त्याची परत मळणी भरडणी आली, असा एकंदरीत खर्च एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतोय आणि एकरी साधारणतः 7 ते 8 क्विंटल घेवडा उत्पादन हा होत असतो। आमची तशी अपेक्षा होती, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा पाऊस पाणी परतीचा पाऊस जास्त झाल्यामुळे आज आमच्या ह्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जो घेवडा राहिला आहे तो घेवडा कसा तरी पावसातून बचावून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्याकडे नेला असता। सुरुवातीला 75 ते 80 दर होता। 8 दिवस 75-80 दरानं घेवड्याचं त्यांनी घेवडा हा पीक घेतलं आणि नंतर 60 ते 65 दरानं ते शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्यांचा माल खरेदी करू लागले। आमची अशी मागणी आहे, एकच विवंचन आहे व्यापाऱ्यांच्याकडे आणि येथील लोकप्रतिनिधींकडे की व्यापाऱ्यांनी आमचा हा उत्पादित केलेला माल चांगल्या प्रतीने चांगल्या दराने त्यांनी घ्यावा, अशी आम्हाला माझे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे। आणि येथील समजा कोरेगाव तालुक्यातील आमदार असतील, फलटण तालुक्यातील आमदार असतील, वाई तालुक्यातील आमदार असतील, या आमदारांनी विधानसभेमध्ये आमचं ही घेवडा हे पीक जे दिल्लीला राजमा म्हणून ओळखलं जातं, या पिकाला कडधान्यामध्ये समाविष्ट करून आम्हाला त्या उत्पादनाचा खर्च तरी कडधान्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आम्हाला उत्पादनाचा खर्च तरी मिळू शकेल, एवढीच आमची अपेक्षा आहे। एकूणच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, तर शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढच्या हंगामात काही उत्पादन घेता येईल। अभय कुमार देशमुख, श्रेष्ठ महाराष्ट्र, सातारा।